विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 8 स्थितिक विद्युत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। दिलेले पर्याय: सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋण प्रभाराचे विस्थापन, धन प्रभाराचे विस्थापन, अणु, रेणू, स्टील, तांबे, प्लॅस्टिक, फुगवलेल्या फुगा, प्रभारित वस्तू, सोने। अ, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये टिंबटिंब होते। योग्य पर्याय: सदैव प्रतिकर्षण। सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते। आ, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी टिंबटिंब कारणीभूत असते। योग्य पर्याय: ऋण प्रभाराचे विस्थापन। एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते। ई, तडितरक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो। योग्य पर्याय: तांब्याच्या। तडितरक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो। ई, सहजपणे घर्षणाने टिंबटिंब विद्युत प्रभारित होत नाही। योग्य पर्याय: प्लास्टिक। सहजपणे घर्षणाने प्लास्टिक विद्युत प्रभारित होत नाही। उ, विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास टिंबटिंब होते। योग्य पर्याय: सदैव आकर्षण। विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते। उ, विद्युतदर्शीने टिंबटिंब ओळखता येते। योग्य पर्याय: प्रभारित वस्तू। विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते। प्रश्न 2, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा। उत्तर: 1, छत्रीचा दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो, त्यामुळे छत्रीच्या टोकावर प्रवर्तनामुळे विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होऊन छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज आकर्षित होण्याची शक्यता असते। 2, तसेच आपले शरीर विद्युत वाहक असल्याने विजेचा जोरदार धक्का लागून आपला मृत्यू ओढवू शकतो, म्हणून मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही। प्रश्न 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। अ, विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? उत्तर: विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी। 1, आपल्या इमारतीवर तडितरक्षक बसवावा। 2, विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये। 3, विजा चमकत असताना विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब इत्यादी जवळ थांबू नये। 4, विजा चमकत असताना प्रवास करू नये। आ, प्रभार कसे निर्माण होतात? उत्तर: 1, ज्या वस्तूवर धनप्रभार व ऋण प्रभार सारख्या संख्येने असतात अशी प्रत्येक वस्तू उदासीन असते। 2, अशा उदासीन वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋण प्रभार दुसऱ्या वस्तूवर जातात। 3, त्यामुळे दुसरी वस्तू ऋण प्रभारित आणि पहिली वस्तू धन प्रभारित होते। ई, तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? उत्तर: 1, तडितरक्षकाचे एक टोक इमारतीच्या सर्वात उंच भागावर असते।
या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. 2. तडितरक्षकाचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. 3. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय असते. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. ई. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पार का खोचून ठेवतात? उत्तर 1. पावसाळी वातावरणात ढग आणि हवा यामध्ये घर्षण होऊन ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो. 2. त्यामुळे ढगाच्या तळाशी निर्माण झालेला ऋणप्रभार मोकळ्या शेताकडे आकर्षित होतो. 3. अशावेळी शेतात उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवली असेल तर प्रभार पहारेकडे आकर्षित होतात. 4. परिणामी शेतकऱ्याचे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण होते. म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात. उ. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? उत्तर 1. ढग आणि हवा यामध्ये घर्षण होऊन ढगांवर मोठ्या संख्येने ऋणप्रभार निर्माण झाल्यामुळे विजा चमकताना दिसतात. 2. परंतु ढगांवर जेव्हा कमी संख्येने ऋणप्रभार निर्माण होतात तेव्हा वीज चमकताना दिसत नाही. म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत. प्रश्न 4. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये 1. स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. 2. हे प्रभार वस्तूवर थोड्या वेळेपर्यंत राहतात. 3. स्थितिक विद्युत प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. प्रश्न 5. वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? उत्तर वीज पडून होणारे नुकसान 1. झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. 2. वीज पडल्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ शकते. 3. वीज पडताना होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे जनजागृती करावी. 1. लोकांनी आपापल्या इमारतींवर तडितरक्षक बसवावा. 2. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. तसेच जनावरांनाही झाडाखाली बांधू नये. 3. विजा चमकत असताना विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब इत्यादी जवळ थांबू नये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थितिक विद्युत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.